मुंबईतल्या मानखुर्दमधली एक महानगरपालिकेची शाळा आहे, त्यातला एक आगळा वेगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। ही जी शाळा आहे मानखुर्दमधल्या महाराष्ट्र नगरमधली ही शाळा आहे। तसंच मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाची ही शाळा असून यामध्ये जो सभागृह आहे त्यामध्ये तब्बल 5 वर्ग एकाच सभागृहामध्ये शिकवले जात आहेत। पहिली ते 5वीचे वर्ग या एकाच सभागृहामध्ये शिकवले जात आहेत आणि असा हा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। याच विरुद्ध मनसेने आवाज उठवलेला आहे। मनसे पदाधिकाऱ्यांकडून बीएमसीला देखील या संदर्भात पत्र देण्यात आलेलं आहे। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया। तुम्ही हा जो प्रकार सर्व सुरू आहे शाळेमध्ये त्या संदर्भात पत्र देखील दिलेलं आहात बीएमसीला, काय म्हणणं आहे त्यांचं? सर्वप्रथम जय महाराष्ट्र। माझं नाव प्रांजल राणे, उपविभाग अध्यक्ष अणुशक्तीनगर। आज दोन्ही विभाग अध्यक्ष सन्माननीय रवींद्र गवस साहेब आणि अमिता गोरेगावकर मॅडम मीटिंगला असल्यामुळे आज इथे उपस्थित नाही आहेत, तरी आम्ही सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहोत। तर आम्ही जो हिंदी भाषेचा विषय चालला आहे की शाळेमध्ये सक्ती होऊ नये मुलांना 1 ते 5वीपर्यंत, असं असताना आम्ही पत्र देण्यासाठी 4 दिवसापूर्वी ह्या शाळेत आलो होतो। सन्माननीय साहेबांचा आदेश आहे की प्रत्येक शाळेमध्ये पत्र जावं की हिंदी भाषेचा कुठेही आग्रह होऊ नये किंवा बंदीच यावी। तर ह्याच्यासाठी आम्ही पत्र देण्यासाठी मुंबई पब्लिक स्कूल महाराष्ट्र नगर मानखुर्द येथे असलेले शाळा, तर आम्ही तिथे पत्र देण्यासाठी विभाग अध्यक्ष रवींद्र गवस, विभाग अध्यक्षा अमिताताई गोरेगावकर आणि सर्व पदाधिकारी गेले असता ह्या शाळेमध्ये जे 6वा मजला आहे तिथे एक हॉल आहे शाळेचा। तर त्या हॉलमध्ये जवळ 5 वर्ग बसले आहेत, कुठलंही पार्टिशन नसताना मग हा अभ्यासाचा बट्ट्याबोळ होतो हे आमच्या लक्षात आलं। मग आम्ही महानगरपालिकेला पत्रव्यवहार केला आणि असं म्हणजे हे शिक्षण कुठल्या पद्धतीचं आहे हा आम्हाला पहिला पडलेला प्रश्न आहे की जर एका वर्गात 4 वर्ग एका हॉलमध्ये 4 वर्ग शिकवता कुठलंही पार्टिशन नसताना, तर मुलं कुठच्या इयत्तेचा अभ्यास करतील हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे। आणि ह्या शाळेचं वारंवार म्हणजे शालेय सुविधा असतील, आज पाण्याचा विषय आहे, वारंवार शिक्षक नाही आहेत, शिक्षण मुलांना मिळत नाही। आज आई वडील मुलांना कष्ट करून शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी। मग आज हे भवितव्य आहे का मुलांचं, हा प्रश्न महानगरपालिकेला आम्ही विचारतोय की जे शालेय अधिकारी आहेत महानगरपालिकेचे, तर त्या अधिकाऱ्यांची मुलं अशी शिक्षण घेतील का? मग गरीब मुलांच्या शिक्षणाशी हा का खेळखंडोबा होतोय? आमचा हा प्रश्न आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा। तर लवकरात लवकर ह्या शाळेने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर नियोजन करून जो त्रास होतोय मुलांना, जे शिक्षण मिळत नाही आहे व्यवस्थित, ते शिक्षण मिळावं। आणि दुसरा प्रश्न आहे पाण्याचा। पाणी नाही आहे महानगरपालिकेत। तुम्ही बघू शकता इथे शाळा सुटल्यावर इतकी ट्रॅफिक जाम असते, गाड्या येत असतात, इथे गाड्या लावलेल्या आहेत, तिथे दुर्लक्ष होतोय, पाण्याकडे दुर्लक्ष होतोय, शिक्षक नाही आहेत। म्हणजे पूर्ण मुलांचा जो शिक्षणाचा बट्ट्याबोळ आहे तो झालेला आहे। आम्ही वारंवार मॅडम इथे आंदोलन केलेलं आहे मुलांसाठी। आज पालक पण शाळा सुटली नाही आहे म्हणून पालक नाही आहेत आमच्यासोबत, नाहीतर पालकही तुमच्याशी आज जी खरी वस्तुस्थिती आहे ती तुम्हाला सांगितली असती। एवढेच बोलते, महानगरपालिकेने लवकरात लवकर मुलांच्या शिक्षणाशी खेळू नये, लवकरात लवकर त्यांचे जे काय प्रश्न आहेत ते सोडवावे ही महानगरपालिकेला विनंती आहे। नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने जे काय करायचं आहे ते आम्ही करू। तुम्ही पत्र देखील दिलेलं आहे महानगरपालिकेला, काय म्हणणं आहे आता त्या पत्रानंतर त्यांचं? आमचं हेच म्हणणं आहे की महानगरपालिकेने ह्याच्याबद्दल काही करावं, कारण गरीब मुलं इथे शिकत आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी केलं तर त्याचं काहीतरी चीज होईल। मोठ्या लोकांचं नाही, गरीब लोकांसाठी आहे। तर इतकंच म्हणणं आहे की हे करावं त्यांनी। महानगरपालिकेला पत्र दिलेलं आहे, परंतु त्यांच्याकडून काय सांगण्यात आलं आहे आता तुम्हाला? ॲक्शन घेतली जाईल? जरूर बीएमसीने याच्यावरती दखल घ्यावी एवढीच विनंती आहे आणि लवकरात लवकर कारवाई करावी। नसेल तर पुढच्या काही कारणास्तव तुम्ही ते सामोरं जावं असं विनंती करतो। आपण पाहतोय शाळा ही मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची असते, इथूनच मुलांना संस्कार घडतात, परंतु याच शाळेमध्ये हा सर्व प्रकार घडत आहे, काय म्हणणं आहे आपलं? पहिली गोष्ट जय महाराष्ट्र। मी रोहित शेट्टी, मनसे शाखाध्यक्ष अणुशक्तीनगर विधानसभा। आम्ही ज्यावेळेस इकडे पत्र द्यायला आलो होतो त्यावेळेस आमच्या निदर्शनास पडलं की तिथे एका हॉलमध्ये विदाउट पार्टिशन 4 वर्ग भरले जातात आणि एक
टीचर एक शिक्षिका ते 2 वर्ग बघत होती आणि आजूबाजूलाच दोन्ही वर्ग भरलेले आहेत. मग शिकवणारे सरांकडे विद्यार्थी कुठल्या नजरे म्हणजे कुठल्या इयत्तेचं मी शिकतोय हे त्याला स्वतःला समजणार नाही आहे. पुढं ते काय भविष्य घडवेल ते लोक. इथं पाण्याची सुविधा नाही आहे, टीचर्स नाही आहेत आणि ही अवस्था अशी आहे कारण मानखुर्दची जी शाळा तिथे डेमोलेशन केली आहे जवळजवळ वर्षभर झालेलं आहे. मग ती शाळा का बनवत नाही आहे शासन? ते केलं पाहिजे ना. ते केल्याशिवाय ही परिस्थिती सुधारणार नाही. मग लवकरात लवकर त्या शाळेचं पण लवकरात लवकर बांधणी करावी आणि सुविधा इथं द्याव्यात. जे पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती शासनाने लक्ष घालावं. जर नाही घातलं तर या शासकीय जे अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळकट्याक केल्याशिवाय राहणार नाही. आपल्यासोबत बोलण्यासाठी पालक देखील आहेत. तुमची मुलगी याच शाळेमध्ये शिकते, कितव्या इयत्तेमध्ये शिकते? पहिलीमध्ये. तुम्हाला काय समस्या जाणवत आहेत? पहिलीमध्ये शिकते मुलगी, काय या शाळेमध्ये समस्या जाणवत आहेत? पहिलीचा पट आता 45 आहे, टीचर एकच आहे. त्याच्यामुळं टीचर कमी आहे, त्याच्यामुळं पट आता जास्त आहे. मग मुलांना कसं येणार? एवढे टीचर, आता एक टीचर एवढी मुलं सांभाळणार, एका वर्गात एवढी मुलं असणार, मग मुलांना काय येणार आतापासून? पाण्याची व्यवस्था आहे का? व्यवस्था नाही आहे. मुलांना घरून पाणी प्यायला पण आणावं लागतं आणि शिवाय वापरायला पण पाणी नाही मुलांना. मग ज्यावेळेस पाणी नसतं त्यावेळेस मग मुलांना सोडायचं कसं शाळेला, हे आम्हाला टेन्शनच असतं. नाही काय परिस्थितीच तशी आहे. त्याच्यामुळे हे सगळं व्हायला पाहिजे आहे. मनसेच्या ह्याच्यातून व्हायला पाहिजे आहे. हा, सगळं व्हायला पाहिजे असं तर ते मुलं सुशिक्षित होतील ना आणि सुदृढ होतील. त्याच्यामुळे आमची पण इच्छा आहे अशी मुलांना सगळं सुविधा मिळायला पाहिजे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी इथला स्थानिक रहिवासी आहे. आम्ही गेले कित्येक वर्ष झालं इथे राहतो आहे. 2-3 वर्षापासून आम्ही ह्या शाळेची परिस्थिती बघतो आहे. परंतु या ठिकाणी कुठलेच कोणी हे करत नाही आहे. पण महाराष्ट्र नगरचे विधानसभा अध्यक्ष रवींद्र गवस साहेब ह्यांचा ह्या गोष्टीकडे गेले 2-3 वर्ष पाठपुरावा जोरात चालू आहे. परंतु महानगरपालिकेला केव्हा जाग येईल हे सांगता येत नाही. पण आता आम्ही एवढी आंदोलनं केली, त्यात बघू आता 1-2 दिवसात त्यांचा रिपोर्ट काय येतो आहे काय नाही. त्याच्यावरती त्यांनी सांगितलेलं आहे की मुलांना जे प्रॉब्लेम्स आहेत, आता तुम्ही ही बघितली ही अस्वच्छता, पुन्हा ह्या ठिकाणी घाण, पुन्हा ह्या गाड्या लागलेल्या आहेत, एवढं पब्लिक येतं शाळा सुटायच्या टायमिंगला, अक्षरशः मुलांना चालणं वगैरे अवघड होतं. त्यात एखादा इन्सिडेंट घडण्याची शक्यता अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. पण ही गोष्ट महानगरपालिकेच्या कधी लक्षात येईल हे आपल्याला पण ठाऊक नाही. पण नक्कीच तुम्ही हे त्यांच्यापर्यंत पोचवा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अपेक्षा आहे. आणि रवींद्रदादा गवस हे अतिशय चांगलं काम करत आहेत. आज ह्यांनी लहान मुलांचा विचार केला आहे. ही भावी पिढी आहे. जर ही भावी पिढी आपण घडवली नाही तर आपण पुढचा इतिहास काय घडवणार? तर त्यासाठी ह्या मुलांवर लक्ष ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि ही जी अस्वच्छता आहे ह्यामुळे मुलांना रोगराई नक्कीच लागू शकते. आता तुम्ही बघताय बाजूला ही एवढी घाण आहे, ही गटारातली घाण आहे, ह्याच्यामध्ये मासे आहेत आणि ही मुलं इथेच वावरतात. ह्यांना एखादा रोग झाला तर ह्याला जबाबदार कोण आहे? महानगरपालिका. मग महानगरपालिकेला हे कधी कळणार ते तुम्ही तुमच्या माध्यमातून कळवा. ठीक आहे, धन्यवाद. आपण जर पाहिलं तर मानखुर्दमधली ही जी शाळा आहे, मराठी, इंग्रजी आणि उर्दू भाषी ही शाळा आहे. यामध्ये एकाच सभागृहामध्ये तब्बल 5 वर्ग शिकवले जातात. तसंच पाण्याची देखील व्यवस्था नाही आहे, शिक्षक देखील कमी आहेत, पालक त्रासलेले आहेत. ही जी शाळा बघतोय आपण, खरं तर हेच ठिकाण असतं जिकडे मुलगा जो असतो किंवा मुलगी शिकतात आणि त्यांची प्रगती होते, पुढे चांगला नागरिक याच ठिकाणावर माणूस म्हणतो आणि संस्कार देखील शाळेतूनच घडतात. परंतु हीच शाळाच जर त्याच्यामध्ये शिक्षक कमी असतील, असं विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केलं जात असेल तर भावी पिढीचं काय, असा प्रश्न देखील इथे उभा ठाकलेला आहे. तसंच प्रशासनाचा ढिसाळपणा जो आहे तो आपल्या समोर आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शुभमसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मानखुर्द.